पॉइंट 1. सक्रिय व्हा. माझे 2 रिलेटिव्ज आहेत, राजू आणि श्याम. राजूची एक सवय होती, तो नेहमी स्वतःच्या अपयशासाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष द्यायचा. मी व्यवसायात अपयशी ठरलो कारण घरून आर्थिक साथ नव्हती. मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले कारण माझी तब्येत बरी नव्हती. मला जीवनात अपयश आले कारण मला आई वडिलांची साथ नव्हती. अशी अनेक कारणे त्याच्याकडे असायची. तो नेहमी दहशतवाद, राजकारण, दुसऱ्या नातेवाईकांचे यश अपयश, ज्या गोष्टींवर त्याचे स्वतःचे असे काहीच नियंत्रण नाही, या गोष्टींमध्ये चर्चांमध्ये सतत सक्रिय असायचा. दुसऱ्यांच्या यशामध्येही तो बारकाईने एखादे अपयश शोधून काढायचा. तर अगदी या उलट श्याम होता. तो स्वतःच्या यश अपयशाची जबाबदारी स्वतःच घ्यायचा. तो त्याच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच घ्यायचा. त्याने कधीच परिस्थितीला किंवा लोकांना दोष दिला नाही. दुसऱ्यांच्या यशामधून सतत शिकत राहिला आणि स्वतःच्या चुकांचं योग्य ॲनालिसिस केलं. त्यामुळे तो प्रगती करत राहिला आणि आज श्याम एक उत्तम यशस्वी व्यावसायिक आहे. त्याला समाजात खूप मान आहे. तर अगदी याउलट राजू आणखीही दुसऱ्यांचे दोष काढत बसलेला आहे. कसेबसे त्याचे जीवन चालू आहे आणि मी ही सांगितलेली गोष्ट ही खरी आहे. मी ते जवळून पाहिलं आहे. त्यामुळे प्रभावशाली यशस्वी लोकांची पहिली सवय म्हणजे ते प्रत्येक गोष्टींची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. प्रभावशाली लोक ते जे करू शकत नाहीत त्याऐवजी त्यांच्या हातात काय आहे यावर लक्ष देतात. पॉइंट 2. शेवटापासून सुरुवात करा. राकेश एक हुशार विद्यार्थी, नेहमी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणारा, पण त्याला आयुष्यात नेमकं काय करायचे हे त्याला माहीतच नव्हतं. परीक्षात चांगल्या मार्कांनी पास करणे व मित्र जातील तिकडे, नातेवाईक म्हणतील तिकडे ॲडमिशन घेऊन त्यात चांगले मार्क्स मिळवणे एवढंच त्याचं चालू होतं. मित्रांनी घेतलं म्हणून त्यानेही 12वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. समाज नातेवाईक म्हटले की इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे, तर लगेच त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्याच्या लाईफमध्ये असं एंड गोल काहीच नव्हतं. आज राकेश एका कंपनीत अतिशय अल्प पगारात काम करत आहे. तर अगदी या उलट सिद्धी, तिने 9वीत ठरवलं की तिला CA व्हायचे. हा तिच्या आतला आवाज होता. त्यानंतर तिचं प्रत्येक पाऊल CA होण्याच्या दृष्टीने होतं. CA साठी काय लागतं, एक्झाम कशी असते, कोणत्या सब्जेक्टवर प्रभुत्व लागतं, ही सर्व माहिती ती घेत राहिली. जे CA आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेतले आणि आज सिद्धी CA आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात खडतर अवघड अशी CAची परीक्षा पास केली. सर्वसाधारण बुद्धिमत्ता असूनही सिद्धी आज CA झाली आहे. तर राकेश यशापासून फार दूर आहे. याचे एकमेव कारण म्हणजे सिद्धीला कुठे पोहोचायचं आहे हे माहीत होतं. तर अगदी या उलट राकेश आयुष्य जिकडे घेऊन जाईल तिकडे धावत राहिला. आणि यामुळेच आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपला एंड गोल हा माहितीच असायला हवा. आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल हे ते एंड गोलनेच मिळवण्यासाठी असायला हवं. म्हणून नेहमी शेवटापासून सुरुवात करा. तुम्ही शेवटी काय होणार आहात हे मनात ठेवूनच आत्ताचे निर्णय घ्या. पॉइंट 3. पुट फर्स्ट, थिंक फर्स्ट. आपण पहिली स्टेप पाहिली ती म्हणजे सक्रिय होण्याची, स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याची. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एंड गोलचे महत्त्व पाहिले. या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिसरी गोष्ट येते, ती म्हणजे प्रत्यक्ष काम करण्याची. आणि हीच ती वेळ असते ज्यात आपल्याला हे समजायला हवं काय करायचं आणि काय नाही करायचं. तुम्ही तुमच्या गोष्टी प्राधान्यक्रमाने करता का, म्हणजेच तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रथम करणे, आपल्या कामाच्या प्राधान्यक्रमाबद्दल स्पष्ट असणे आणि त्यावर कार्य करणे. हे जरी खूपच सोपे वाटत असले तरी बरेच लोक फालतू गोष्टींच्या फंद्यात पडतात. ते मोठ्या स्वतःच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे तुम्ही कोणतेही काम करताना एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मी आता जे करत आहे त्याचा माझ्या एंड गोलवर काय प्रभाव पडेल, म्हणजेच मी आता जे काम करत आहे ते मला माझ्या गोलकडे घेऊन जात आहे का. मोबाईलवर टाइमपास करताना, सोशल मीडियावर वेळ वाया लावताना, TV पाहताना किंवा इतर काही करताना तो प्रश्न नक्की विचारा. आणि तुमचे उत्तर जर हे असेल की मी आता जे करत आहे त्याचा व माझ्या गोलचा काही संबंध नाही, तर तुमचे काम लगेच थांबवा. पॉइंट 4. अपयश हेही यशा इतकेच महत्त्वाचे आहे. यशाबद्दल नेहमी बोलले जाते,
परंतु अपयशाबद्दल कोणीही बोलत नाही. अपयश म्हणजे वाईट हेच आतापर्यंत आपल्या मनावर बिंबवण्यात आलेलं आहे. यशस्वी व्यक्तींवर खूप काही लिहिले बोलले जाते. त्यांना यशाचे सूत्र नेहमी विचारले जाते. मात्र अपयशातून आपण काय शिकलो हे कोणीही विचारात घेत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे फक्त आपण सुविचार म्हणूनच वापरतो, परंतु त्यामागचा अर्थ आपण समजूनच घेत नाहीत. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही सुद्धा एकेकाळी अयशस्वी होतीच ना. हे आपल्या लक्षात कसे येत नाही का ते आपल्यापासून लपवून ठेवले जाते. अयशस्वी प्रयत्नांमधून आपल्याला आयुष्यभर पुरणारे शिक्षण मिळू शकते. अपयश म्हणजे आपण केलेला प्रयत्न, अपयश म्हणजे अनुभवाची शिदोरी, अपयश म्हणजे आपल्याला जमिनीवर ठेवणारा शिक्षक, अपयश म्हणजे आपल्या पुढच्या यशाची गुरुकिल्ली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयश हा तुमचा मार्गदर्शक. खेळातील एक डाव हरलो म्हणून कोणी आयुष्यातून हरत नाही. आपण जर अपयशातून शिकत असू तर तो नक्कीच यशाकडे जाणारा एक मार्ग आहे. त्यामुळे अपयशाला अजिबात घाबरू नका. त्यातून शिका व पुढे चाला, कारण अपयश हे यशा इतकेच महत्त्वाचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 4 गोष्टी शिकलो. तुम्ही या गोष्टी शिकलात तर आयुष्यात तुम्ही हवं ते मिळवू शकता. मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.